नमस्कार मित्रांनो, मी नरेश मेहर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बांबोले बोंबीलची रेसिपी। तर ती कशा प्रकारे बनवली ते तुम्हाला दाखवतो, तर चला बघूया। बांबोले बोंबील बनवण्यासाठी अम्मूने सकाळीच मला नाक्यावरून ओले बोंबील आणून दिले आणि मी ती आमच्या छतावर एका बांबूवर हे बांबोले बोंबील आणल्यानंतर पुन्हा धुवायचे नसतात, कारण पुन्हा ते ओले होतील आणि त्याला बांबोले बोंबील म्हणता येणार नाही। बोंबील लावून झाल्यानंतर संध्याकाळ झाली। संध्याकाळी बोंबील तयार झाले होते। हे बघा कसे दिसतात बांबोले बोंबील। तर ह्यालाच बांबोले बोंबील सांगतात, अर्धे सुके आणि अर्धे ओले। हे आहेत बांबोले बोंबील। ह्या बांबोले बोंबलांना मी छोटे छोटे कट केले आणि एका डिशमध्ये काढून घेतले। तेल गरम करत ठेवूया। तेल गरम होईपर्यंत आपण ह्या कट केलेल्या बोंबलांना मसाला, हळद व मीठ लावून घेऊया। तेल गरम झाले, आता आपण बोंबील तळायला सुरुवात करू। एक एक करत सर्व बोंबील मी तव्यावर तळायला सोडले। थोड्याच वेळाने मी बोंबील पलटी केली आणि पुन्हा शिजत ठेवले। पुन्हा थोड्या वेळाने मी बोंबील पलटी केली आणि तव्यावरच एक साईडला करून ठेवले, जेणेकरून त्या फ्राय केलेल्या बोंबलामधील जादा असलेले तेल निघून जाईल। फ्राय केलेले बोंबील मी एका डिशमध्ये काढले आणि त्यावर सजावटीसाठी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर कापून टाकली। अशा प्रकारे बांबोले बोंबीलची डिश तयार झालेली आहे आणि मी त्याचा आता आस्वाद घेणार आहे। बाय बाय, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।